श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा सकलादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वरते विलासने, ग्रंथ वदावया निरूपणे, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावे ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया सज्जना. नमन माझे साष्टांग ग्रंथे एका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक तोषुनिया, वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटा पासुने रक्षिडे, पूर्ण दिधले प्रेमसुख. हे अलौलिक जरी मानावे, तरी जग हे सृजले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहजाले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले, संकटी प्रेम दिदले, अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्ताच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मीरमणा, मज घालुनी गर्भाधना, अलौलिक रचना दाखविली. तुझं न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगज्जेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या बिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता कायमानी तयाचा खेद. तेव तू कृपाळ गोविंद, माय बाप मज लागे. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षाची फळे, मधुर कोठीने असतील. अराटी लागे मृतता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैसिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझं उचित. समर्थाची घरचे स्वान, त्यासी थर्वही देतीमान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अवमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्हा भिक्षेसी घालो निझोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदासी वस्त्रे अनंता, देत होतसी भाग्यवंता. आम्हा लागे कृपणता, कोठोनी आणली गोविंदा. मायेची करुणी द्रौपदी सदी, अन्ये पुरुले मध्यरात्री. ऋषीश्वराच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी वा शिरोमणी, तुझ प्रार्थिनो मधुरवचनी. अंगीकार केली आजणे, मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडवानळ, तेने अंतरी होतसे विवळ. ऐसे असोने सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिडे हळहळा, तेने निळवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझी अपराधांच्या परी वर्णिता शिणली, वैखरी दुष्टपतित दुराचारी. अधमाहुनी अधम विषयासक्त मंद मती आळशी. कृपण कुव्यसनी मलिन मानसी, सदा सर्व काळ सज्जनासी. द्रोह सर्वदा वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे. कामक्रोध मदमत्सर, हे शरीर त्यांचे विढार. कामकल्पनेसी थोर, दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहितात धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंग धरा. तू अंगीकार केली गदाधरा, कोण दोष गुण गणिल. नीचरतली रायासी, तीसे कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंडोळ, गंगेसी मिळता गंगाजळ. काकविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन या कुळ, मग काय विचाराय. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अभ्येर, समर्थ केला न पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंद श्रीहरी. तुझी या नावाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुवा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामे राहो माझी मती. हेची मागतो पुढत पुढती, परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत, तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे.
ती मी अल्पमती प्रेमे स्मरणे प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्वारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा परषोत्तमा परेशा नरसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी द्विजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकलमंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा भयक्रुद्धनाशना गिरिधरा दुष्टदैत्य संहार करा वरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणे वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपासमुद्रा करुणालया मुनिजनध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा ऐकुंठवासिया निरुपमा भक्तकैवार्या गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी साठविला. श्री व्यंकटेश स्मरतार्धई प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भावली मूर्ती त्या सुखाची अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदविसते. हे स्वरूप अत्यंत सुंदर श्रुती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमापार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसे चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळाची ये परी चरणी वाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडगे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्तीस्थळ वरी झळाळी सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिबळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची परी हृदयी श्रीवत्सलांछन भूषण मेरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्नान जयाशे मुनिजन अलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेहिली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावृते मुखकमळ हनुटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासे झाले सुख गंडश्रेचे तेज अधिक लखलकिते दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवेपण सिगेसी आले दोन्ही पाती आणि धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णद्वयाचे अभिनव निळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटा आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी भक्तिस्तव सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्तभावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझलागी प्रत्यर्थ गंधाक्षदा पुष्पेभूत तुझलागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणे पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिल्यार्धयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्वारा जगदीशा जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमक्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तासे सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर घना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देय ऐसावर जेणे घडेल परोपकार हेच मागणे साचार वारंवार प्रार्थित लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयाचे व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्रविजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पित्रसेवेसी अत्यंतरत जयाचे सुचित्त सर्व काळ
उदाराने सर्वज्ञ पुत्रदेयी भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जय गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथपठने सरावा भोग योगाभ्यास यासी योग पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपातक सभा व्हावी वशसमस्त ग्रंथपठने करुणिया. विद्यार्थी विद्या व्हावी युद्धिशस्त्रेन लागावी पठने कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधी गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासे दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण विश्व निश्चयेसी. ग्रंथी धरुणे विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीश क्षण एक न विसंबे. इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ. पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथादरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे भोगिलाभ ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासे अदप्पात सत्य होय. विश्वास धरिल ग्रंथपठने त्यासे कृपा करील चक्रपाणी वरद दिला कृपा करुणी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची आकांतासे कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची भावार्थासे स्तंभातुनी प्रगटला. वज्रासाठी गोविंद गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्ताचे मोहे पानावी धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौलिक संतोषिनी वैकुंठ नायक वरदी दिला अलौलिक जेणे सुख सकळासी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय असे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक लागते सायास पठने मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनिवर सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योग्य आणि चंद्रमुळी शेषाद्री पर्वती उभासे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांते अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून यावा वरप्रसाद मागवा. इति श्री देवीदास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णं. गोविंद गोविंद गो